वर्षभर मागणी असणारे त्याच पद्धतीनं अधिकाधिक तुडे व अधिकाधिक टनेज देणारे पीक असल्या कारणाने शेतकरी बांधवांचा या पिकाच्या लागवडीकडे कल दिवसेंदिवस वाढत आहे। नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी कृषी तज्ञ अमरसिंह लोमटे। टोमॅटो पिकाचे विक्रमी उत्पादन घेण्यासाठी आपल्याला जर आपला प्लॉट बिना मल्चिंगचा असेल तर रोपांची लागवड केल्यानंतर 25 ते 30 दिवसाच्या दरम्यान आपल्याला छोट्या ट्रॅक्टरच्या सहाय्याने किंवा पॉवर टिलरच्या सहाय्याने आपल्याला आपल्या टोमॅटो पिकाला मातीची भर देणं देखील गरजेचं असतं, जेणेकरून 2 ओळीमध्ये आलेल्या तणांचं नियंत्रण होणार आहे। त्याच पद्धतीनं मातीची भर दिल्यामुळं टोमॅटोच्या झाडाला अधिक फुटवा होणार आहे, फुलकळीची संख्या वाढणार आहे, योग्य पद्धतीनं फळांची सेटिंग होणार आहे। तर 25 ते 30 दिवसाच्या दरम्यान आपल्याला बिना मल्चिंग केलेल्या टोमॅटोच्या प्लॉटला मातीची भर देणं अतिशय गरजेचं आहे। त्याच पद्धतीनं 30 ते 40 दिवसाच्या दरम्यान आपल्याला आपल्या टोमॅटो पिकाला तार व काठीच्या सहाय्यानं बांधणी करणं देखील अतिशय गरजेचं असतं। जर आपल्याकडं कमी बजेट असेल तर आपल्याला तार काठीच्या सहाय्यानं कैची बांधणी म्हणजे सिंगल तारेनं आपल्या टोमॅटोच्या रोपांची बांधणी करून घ्यायची आहे। आर्थिक बजेट भरपूर असेल तर आपण 2 तारेच्या सहाय्यानं म्हणजेच बॉक्स फाउंडेशनच्या सहाय्यानं टोमॅटोच्या झाडाची बांधणी करू शकतो। तर पहिली बांधणी आपल्याला 30 ते 40 दिवसाच्या दरम्यान करायची आहे। यानंतर गरजेनुसार आपण दुसऱ्या 2 ते 3 बांधण्या दर 10 ते 15 दिवसाच्या अंतरानं करू शकतो। टोमॅटोच्या झाडाची बांधणी केल्यामुळं प्रत्येक झाडाला योग्य पद्धतीनं हवा तसेच सूर्यप्रकाश मिळणार आहे। झाडांची अन्नद्रव्यासाठी सूर्यप्रकाशासाठी होणारी स्पर्धा कमी होणार आहे। फळाची क्वालिटी प्रत व गुणवत्ता देखील आपली सुधारणार आहे। त्यामुळं विक्रमी उत्पादन घेण्यासाठी झाडांची बांधणी करणं अतिशय गरजेचं आहे। टोमॅटो पिकाचे विक्रमी उत्पादन काढण्यासाठी लागणाऱ्या संपूर्ण मार्गदर्शनासाठी त्याच पद्धतीनं आपल्या शेतीचा उत्पादन खर्च कमी करून त्याच पद्धतीनं आपल्या जमिनीचे आरोग्य चांगले ठेवून जास्तीत जास्त उत्पादन काढण्यासाठी आजच आपल्याला सद्गुरू ॲग्रो सर्व्हिसेस डोकी यांच्याशी संपर्क साधायचा आहे। लवकरच भेटूया पुढच्या व्हिडिओ सोबत। धन्यवाद।